हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. तुमचं BSc मायक्रोबायोलॉजी किंवा MSc मायक्रोबायोलॉजी झालंय का? तर मग ही रील शेवटपर्यंत नक्की बघा. येणाऱ्या आरोग्य विभाग भरतीमध्ये बॅक्टेरियोलॉजिस्ट या नावाचं एक पद आहे, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येतं. आणि आनंदाची बातमी अशी की यासाठी कुठलाही एक्सपिरियन्स लागत नाही, फक्त तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल असणं गरजेचं आहे, जो आहे तुमचं BSc मायक्रोबायोलॉजी किंवा MSc मायक्रोबायोलॉजी. यापैकी दोन्हीपैकी काहीही कंप्लीट असेल तरी तुम्हाला त्या पोस्टसाठी अप्लाय करता येतं. ओके. आणि याचा पे स्किल पण खूप चांगला आहे. बरेच विद्यार्थी विचारतात की याचा टेक्निकल सिलेबस काय आहे. तर त्याच्या टेक्निकल सिलेबसमध्ये काय काय विचारलं जातं हे आजच्या रीलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या टेक्निकल सिलेबसमध्ये विचारलं जातं फंडामेंटल ऑफ मायक्रोबायोलॉजी. सेकंड असणार आहे मायक्रोबायोलॉजिकल टेक्निक्स अँड जनरल मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर असणार आहे बेसिक बायोकेमिस्ट्री, इम्युनॉलॉजी, एन्झायमॉलॉजी. त्यानंतर असेल इन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी, फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्स. हा त्याचा सिलेबस आहे, टेक्निकल सिलेबस बॅक्टेरियोलॉजिस्ट या पोस्टसाठी. आणि आणखी एक बातमी, आपण या पोस्टची जी काही बॅच असेल ती सुद्धा सुरू केलेली आहे. टेक्निकल, जनरल जशा बाकी बॅचेस आहेत तशी ही पण बॅच आहे. दोन्हीही कव्हर करून घेतलं जातं, त्यामुळे हा चान्स मिस करू नका. तुम्हाला जर या बॅचबद्दल आणखी काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि पटकन तुमची सीट एनरोल करून घ्या. थँक्यू.